नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 1600 रुपयासाठी केला खून. 1.5 वर्षानंतर मारेकरी लागले पोलिसांच्या हाती. ही घटना निपाणी जवळील वाळकी येथील आप्पासाहेब भीमा नाईक हे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्याकडे थोडीफार शेती असून त्यांचा मुलगा काकासाहेब हा शेती पाहतो. आप्पासाहेब हे जनावरे खरेदी विक्री करण्याचा धंदा करत होते. जनावरांच्या खरेदी विक्रीतून त्यांना बरेचपैकी पैसे मिळत होते. त्यातच त्यांनी आपल्या गावातील राहत्या घराचे बांधकाम करणे सुरू केले होते. त्यांनी बांधकामाचे काम आपल्या गावातील ओळखीचे असलेले संतोष नाईक, अप्पा गस्ती आणि महेश बेरड यांना आपल्या घराचे बांधकामाचे काम दिले होते. करण्याचे काम बाकी राहिले होते. घराचे बांधकाम जसे होईल तसे आप्पासाहेब हे त्यांना बांधकामाचे पैसे देत होते. संतोष यांना माहीत होते की आपण केलेल्या कामाचे पैसे बुडणार नाही याची संतोषाला संतोष यांनी आप्पासाहेब याला क्लस्टरचे बाकी असलेले 1600 रुपये मागितले. परंतु आप्पासाहेब यांनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. आप्पासाहेब हे त्यांनी केलेल्या कामात खोड काढून उलट त्यांनाच म्हणायचे की तुम्ही मला फसविले आहे, तुम्ही काम बरोबर केले नाही असे म्हणून त्यांनाच ते उलट बोलत असायचे. त्यामुळे ते तिघेजण आप्पासाहेब याच्यावर चिडून गेले होते. आप्पासाहेब हे त्यांना म्हणाले की यापुढे तुम्ही माझ्याकडे पैसे मागितले तर मी तुम्हा तिघांनाही बघून घेईन अशी त्यांनी त्या तिघांना धमकी दिली होती. 1600 रुपयासाठी आप्पासाहेब हे आपल्याला धमकी देत आहेत म्हणून त्या तिघांनाही आप्पासाहेब यांचा खूप राग आला. त्यामुळे त्या तिघांनी आप्पासाहेब यांना कायमचा धडा शिकवायचा असा विचार त्या तिघांनी केला आणि त्यानंतर 10 ऑगस्ट 2023 रोजी संतोष नाईक आणि त्याच्या मित्रांनी आप्पासाहेब नाईक यांना घरातून काम आहे असे सांगून बोलावून घेतले. आप्पासाहेब हे आप्पासाहेब यांनी घरी सांगितले की मी निपाणीला जनावरांच्या बाजारातून जाऊन येतो असे घरी सांगून ते घरातून बाहेर पडले. ते घरातून बाहेर पडल्यावर त्या तिघांनी आप्पासाहेब यांना आपल्या कारमध्ये बसवले. कारमध्ये आधीच गडप्पा गस्ती, महेश बेरड हे दोघे जण बसलेले होते. त्या तिघांनी आप्पासाहेब यांनी म्हणाले की तुम्हाला कारमधून निपाणी येथील जनावरांच्या बाजारामध्ये सोडतो असे सांगून गाडीमध्ये बसवले. वाळकी या गावावरून ते निपाणी चिकोडी रस्त्याला लागल्यावर त्या तिघांनी आप्पासाहेब यांना 1600 रुपयाबद्दल मागणी केली. त्यावेळी आप्पासाहेब यांनी मी तुम्हाला पैसे देणार नाही असे ठणकावून सांगितले आणि त्या गाडीमध्येच त्यांच्या या वादाला सुरुवात झाली. त्यावेळी सायंकाळ झाली होती. काळोख पसरू लागला होता. संतोष याने ती कार हायवेवरून पटणकोडी रस्त्यावर घातली आणि एका निर्जन स्थळी कार थांबवून त्या ठिकाणी आप्पासाहेब यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच एका दोरीने आप्पासाहेब यांचा गळा आवळून धरला. संतोष याने त्यांचे हातपाय दाबून धरले तर हळप्पा याने त्यांच्या गळ्यात दोरी जोरात आवळून धरली. तर महेश बेरड याने त्यांचे तोंड दाबून धरल्याने त्यांना काहीच हालचाल करता येईना आणि काही वेळातच त्यांचे हातपाय हलवण्याची प्रक्रिया बंद पडली. श्वास गुदमरल्याने आप्पासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या मृतदेहाचे करायचे काय याचा विचार ते तिघेजण करू लागले. मृतदेह लांब कुठेतरी जंगलात नेऊन फेकून देण्याचे त्या तिघांनी ठरवले. त्याप्रमाणे संतोष याने निपाणी मार्गे कार राधानगरी रोडकडे नेली. त्यानंतर
मुधाळ तिढा मार्गे राधानगरीकडे ते निघाले तेव्हा वाटेमध्ये हुंडा घाटामध्ये एका निर्जन स्थळी कार थांबवली. आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेत आप्पासाहेब यांचा मृतदेह एका खोल दरीत फेकून दिला. त्यानंतर ते तिघेजण जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात ते वाळकीला परत आले. खोलदरी आणि जंगली प्राणी असल्याने आप्पासाहेब यांचा मृतदेह कोणाच्याही हाती लागणार नाही हे त्या तिघांनाही माहीत होते आणि झालेही तसेच. घटनेनंतर 2-3 दिवस झाले, आठवडा झाले, 1.5 वर्ष झाले तरी आप्पासाहेब यांचा खून झाला आहे की ते बेपत्ता झाले आहेत याचे कुणकुण कोणालाही लागले नाही. ते घरातून बाहेर पडले त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते घराकडे परत का आले नाही म्हणून त्यांचा मुलगा हा शोध घेत होता, परंतु त्यांचा काही शोध लागला नाही. अखेरीस त्यांच्या मुलाने आपले वडील दिनांक 10 ऑगस्ट 2023 पासून जनावरांच्या बाजारात जातो असे घरी सांगून निघून गेले. ते अद्यापर्यंत आले नसल्याची तक्रार खडकलाट पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रार देऊन 1.5 वर्ष झाले तरी बेपत्ता आप्पासाहेब यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे त्यांच्या घरचे लोक काळजीमध्ये पडले होते. तर पोलीसही या घटनेचा तपास करत होते. अशातच 10 जानेवारी 2025 रोजी एका खबऱ्याने पोलिसांना एक खबर दिली. बेपत्ता आप्पासाहेब नाईक यांचा खून गावातीलच 3 जणांनी केला असून मृतदेह महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी जवळील फोंडा घाटात टाकला आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्या तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेचा तांत्रिक तपास करून संतोष नाईक, गणप्पा गस्ती, महेश बेराळ यांना वळकी जवळील तनकोडे येथून ताब्यात घेतले व त्यांना खडकलाट पोलीस स्टेशन बेपत्ता आप्पासाहेब नाईक यांच्याविषयी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच ते तिघेही जण पोपटासारखे बोलू लागले. आम्ही 1600 रुपयाच्या आर्थिक व्यवहारातून त्यांचे अपहरण करून आप्पासाहेब यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह फोंडा घाटात टाकल्याची माहिती त्यांनी पोलिसांसमोर कबुली दिली. पोलिसांनी आप्पासाहेब भीमा नाईक यांच्या खूनप्रकरणी संतोष नाईक, हेळप्पा गस्ती, महेश बेराड या तिघांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.